मध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली। माझी तीच भूमिका आहे। या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल। तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत। माझं पत्र त्यांना जाणार आहे। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते। आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद, मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल। सरकारला ही गोष्ट कळली। रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे। बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे। आणि सर्वांनी, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं। कारण हा जो कट आहे, याला कटच म्हणेन मी, महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी, सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे। इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल। आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं। आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला। सर्वजण विरोध दर्शवत आहेत। आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय। म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात। मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे। आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन। 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा